आपलं आजचं विश्लेषण सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही स्वतःलाच द्या. भारतीय जनता पार्टी हे पक्षाचं नाव मी घेतल्यावर तुमच्या डोक्यात पहिली कोणती प्रतिमा उमटते? तुमच्या डोक्यात कमळाचं चिन्ह येतं की नरेंद्र मोदींची छवी येते? माझा असा अंदाज आहे किंवा माझं असं म्हणणं आहे की बहुतांश लोकांच्या मनात नरेंद्र मोदींची प्रतिमा उमटत असेल. आणि हे खरं आहे, कारण मोदी हे भाजपचा चेहरा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे, हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. याचा अर्थ कमळाला किंमत नाही, कमळ चिन्ह हे उपयोगाचं नाही असं अजिबात नाही. पण भाजप म्हणजे मोदी हे जे समीकरण बसलेलं आहे हे महत्वाचं आहे. याच अनुषंगाने आज आपण आपली चर्चा करायची आहे. यात आपण महाविकास आघाडीमध्ये जे दोन पक्ष फुटले त्यांच्या चिन्हांबद्दल थोडं बोलू, त्याचं विश्लेषण करू. नमस्कार, मी आकाश खाडके आणि हे आहे जस्ट पॉलिटिक्स. आपण सर्वच जाणता की शिवसेना फुटली, शिंदेंनी शिवसेना पळवली आणि त्यांनाच इलेक्शन कमिशननं धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. आणि तसंच काहीतरी मागच्या एक आठवड्याभरात राष्ट्रवादी बरोबर देखील घडलं. अजित पवारांकडे आता घड्याळ चिन्ह आहे आणि पक्षाचं अधिकृत नाव देखील आहे. एखाद्या राजकीय पक्षाची ओळख म्हणजे त्यांचं चिन्ह आणि त्यांचं नाव असतं, हे आपण सर्वच जाणतो आणि हे अगदी बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळी वोटिंग करायला जाता, तुमच्या ईव्हीएम मशीन समोर तुम्हाला त्या पक्षाचं चिन्ह असतं आणि त्या चिन्हावरच तुम्ही मतदान करता. त्या चिन्हावर बटन दाबूनच तुम्ही त्या उमेदवाराला निवडून देता. खेडोपाडी जिथे लोकांना वाचता येत नाही किंवा लिटरसी रेट थोडा कमी आहे, तिथे चिन्ह हेच सर्वात महत्वाचं असतं. चिन्हच तुमच्या पक्षाची ओळख असते. पण आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की चिन्हापेक्षा पण पक्षाचा चेहरा ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि आजकाल त्या चेहऱ्यावर निवडणुका होणं जास्त सुरू आहे, त्याचा ट्रेंड जास्त आहे असं मला वाटतं. अर्थात हे पहिलंही होत होतं. तुम्हाला जर आठवत असेल तर इंदिरा गांधींच्या काळात आधी काँग्रेसकडे गाय वासरू हे चिन्ह होतं, बैलजोडी हे चिन्ह होतं आणि आता त्यांच्याकडे पंजा, हाताचा पंजा हे चिन्ह आहे. त्यांची चिन्ह बदलत गेले म्हणून लोकांनी काँग्रेसला वोट देणं सोडलं नाही, कारण तिथे चिन्हापेक्षा इंदिरा गांधी हे नाव मोठं होतं, हा चेहरा मोठा होता. जसं आता भाजपमध्ये नरेंद्र मोदी हा चेहरा आहे. आधी आपण शिवसेनेबद्दल बोलू, मग आपण राष्ट्रवादीकडे वळू. झाले 1.5-2 वर्ष उद्धव ठाकरे दोन पातळींवर लढाई लढत आहेत. एक तर इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टमध्ये, जिथे पक्षाच्या चिन्हावर नावासाठीची लढाई सुरू आहे, आणि दुसरी लढाई ही रस्त्यावर सुरू आहे, ही त्यांच्या अस्तित्वासाठी. ते वारंवार रस्त्यावर येऊन सांगतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हा माझा पक्ष आहे आणि शिंदेंनी हा पक्ष माझ्यापासून चोरला. हे ते लोकांना बिंबवण्याचा प्रयत्न करतात की चिन्ह गेलं, नाव गेलं तरी हा पक्ष मुळात बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि मी म्हणजे इथे उद्धव ठाकरे, मी त्यांचा मुलगा आहे, मी त्यांचा वारस आहे, म्हणून तुम्ही मला मत दिलं पाहिजे. आणि हे करण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत असं माझं मत आहे. सध्या त्यांचा कोकणात एक दौरा झाला, त्याला चांगला त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांचं जे मशाल चिन्ह आहे आता सध्या त्यांच्याकडे ते आहे, त्याचा ते प्रचार करतायत. पुढे काय होईल माहित नाही, कदाचित ते चिन्ह देखील त्यांच्याकडनं काढून घेण्यात येईल आणि त्यांना वेगळंच चिन्ह मिळेल. पण या सगळ्या गोष्टींचा त्यांना अंदाज आलेला आहे, म्हणून ते चिन्हापेक्षा स्वतःला जास्त महत्व देत आहेत. स्वतःचा चेहरा पुढे करून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मध्ये मला आठवतंय शिवसेनेचं एक गाणं देखील कोणतरी आलं होतं की आमचा पक्ष ठाकरे, असं त्या गाण्याचं शीर्षक होतं. म्हणजे हा जो नॅरेटिव्ह आहे की तुम्ही शिवसेना ज्यावेळीला मत द्यायला जाल त्यावेळेस तुम्ही चिन्ह बघू नका, तुम्ही फक्त हे बघा की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान देताय. आता लिटरसी रेट वाढलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालेलं आहे. सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म आहे, आपण पण सोशल मीडियावरच सध्या एकमेकाशी कनेक्ट आहोत. तर या सगळ्या याच्यात आपली जी इमेज बिल्डिंग आपण ज्याला म्हणतो ते करणं महत्वाचं आहे आणि हे उद्धव ठाकरेंना चांगलं कळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाचं आता ओव्हरऑल स्ट्रॅटेजी हीच आहे की उद्या धनुष्यबाण चिन्ह जरी आपल्याकडून गेलं तरी देखील आपण ठामपणे निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि ठाकरे या नावावर लढवल्या पाहिजेत. त्यांची ही तयारी चालू आहे. आता आपण थोडं राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळू. एवढ्या दिवस आपण बघितलं की पक्ष फुटला तरी शरद पवार अजित पवारांवर जहरी टीका करत नव्हते. या उलट अजित पवार यांनी 2-3 वेळा शरद पवारांच्या वयाचा मुद्दा काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. परवा देखील एका भाषणात अजित पवार म्हणाले की
काही लोक तुम्हाला साथ घालतील की ही माझी शेवटची निवडणूक आहे, ही माझी अंतिम निवडणूक आहे, म्हणून मला मतदान द्या. पण याला न भूलता तुम्ही माझ्याच उमेदवाराला म्हणजेच अजित पवारांच्याच उमेदवाराला मतदान द्या. हे समजून मतदान द्या की अजित पवार स्वतः निवडणूक लढत आहे. हे अजित पवारांच्या साईडनं असलं तरी शरद पवार तेवढी टीका करत नव्हते. पण आता शरद पवारांचं चिन्ह देखील गेलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आता अजित पवारांकडे आहे आणि शरद पवारांना नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरावं लागेल. जितेंद्र आव्हाड काही प्रमाणात विरुद्ध बोलतात अजित पवारांच्या, पण शरद पवारांकडून तेवढं आलेलं नाहीये. पण आता आपल्याला हे बघावं लागेल की शरद पवार ही स्ट्रॅटेजी कशी पुढे वापरतात. कारण नवीन चिन्ह नवीन नाव, इथे आता परत पक्षाचा चेहरा म्हणजे शरद पवार हे जे नॅरेटिव्ह आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे पोहोचवलं तरच त्यांना इलेक्शनमध्ये त्याचा फायदा होईल. आणि या सगळ्यामध्ये ना सिंपती फॅक्टर खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. की पक्षाचं चिन्ह पळवलं, पक्षाचं नाव पळवलं, हे जसं उद्धव ठाकरेंनी लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवलाय, लोकांना हे पटवून द्यायचं ते अजूनही प्रयत्न करतात. तसंच जर शरद पवारांनी देखील केलं तर त्यांना त्याचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. आणि सगळं मिळून देखील म्हणजे नाव मिळून, पक्ष मिळून, सगळं मिळून देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जर लोकांपर्यंत हा मेसेज नाही पोहोचवता आला की आम्हीच खरे पक्ष आहोत, तर त्याचा नुसता त्यांनाच फटका बसणार नाही तर भाजपला देखील फटका बसेल. शरद पवारांना परवा नवीन नाव मिळालं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं. चिन्हाचा अजून अधिकृतरित्या काही बातमी आलेली नाहीये. कदाचित हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत येऊन जाईल, आपण त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच. पण ते चिन्ह जेही असेल ते दुय्यम असेल असं मला वाटतं. चिन्हापेक्षा शरद पवारांचा चेहरा, शरद पवारांची लेगसी आणि शरद पवारांचा अनुभव या गोष्टींवर त्यांनी जर निवडणूक लढवली तर त्यांना कोणत्याही चिन्हाची गरज नाही, त्यांना कोणत्याही नाव काय आहे पक्षाचं याची काळजी करण्याची गरज नाही. शरद पवारांचा उमेदवार हे त्यांची जर बॉटम लाईन असेल तर त्यांना नक्कीच या इलेक्शनमध्ये त्याचा फायदा होईल. आणि राहिली शेवटची गोष्ट, जर आपण त्यातही म्हटलं जर खूप दुर्गम जे भाग आहेत तिथे चिन्ह कसं पोहोचणार, तर आपल्याला माहिती आहे की मोबाईल ऑलमोस्ट सगळीकडे पोहोचलेले आहेत. एकदम साध्यातला साधा व्यक्ती देखील मोबाईल वापरतो, इंटरनेटचा वापर करतो. त्यामुळे जिथं इंटरनेट पोहोचलंय तिथं सोशल मीडिया आहे, जिथे सोशल मीडिया आहे तिथे प्रचार हा होऊ शकतो. त्यामुळे तुमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप सोपं झालंय. 20 वर्षाआधी इंटरनेट नव्हतं, तुमचं चिन्ह, तुमचं नाव, तुमच्या पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचणं अवघड होतं. सभा घेतल्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचता येत नव्हतं, कार्यकर्त्याला लोकांपर्यंत जावं लागत होतं. आता मोबाईलच्या माध्यमातून घरात बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यापर्यंत, तुमच्या मतदारापर्यंत तुमचा मेसेज पोहोचवू शकता, तुमचं चिन्ह पोहोचवू शकता. आपण बघितलंच असाल की जे मशाल चिन्ह आहे तिथे किती थोड्या दिवसात फेमस झालं, लोकांपर्यंत पोहोचलं आणि त्याची म्हणजे चांगलं त्याचं पब्लिसिटी त्यांनी केली, शिवसेनेनं केली. तसंच काहीतरी शरद पवार पण करतील असं मला वाटतंय. पण द बॉटम लाईन ऑफ दिस व्हिडिओ इज की चिन्ह महत्वाचं आहे, पण चिन्हापेक्षा ब्रँडिंग महत्वाचं आहे, पक्षाचा चेहरा महत्वाचा आहे. मोदी जसे भाजपचे चेहरे आहेत तसंच शिवसेना पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे आणि एनसीपी पक्ष म्हणजेच शरद पवार हे नॅरेटिव्ह जर बिल्ड करता आलं, हे लोकांपर्यंत पोहोचवता आलं, तर तुमच्याकडे चिन्ह आहे, चिन्ह नाही, कोणतं चिन्ह आहे, पक्षाचं नाव काय आहे यानं काहीही फरक पडत नाही. तुम्ही ठामपणे भाजपच्या विरोधात निवडणूक लढू शकता आणि जर तुमची प्लॅनिंग चांगली असेल तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. सिंपती वोट तर त्यात ऍड होतीलच, प्लस तुमचे जे निष्ठावान वोटर्स आहेत ते देखील तुमच्या पाठीशी उभे राहतील. आम्हाला नक्की कळवा तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं. आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.